पोपटाने पायी आपल्या नळीला घट्ट धरून ठेवावेत। ज्ञानोबराय बोलतायत, ऐसा काजे विना आतुडला, सांग आणिके काय बांधला। त्याला कोणी बांधलेलं नाही। त्या पोपटाने ज्या पद्धतीने नळी धरावी त्या पद्धतीने हा संसार आपण विनाकारण धरलेला आहे। पोपटाला जशी भीती वाटावी तसं आपल्याला भीती वाटते की हा धरलेला संसार सोडला तर माझं कसं होईल, कोण मला पाहिल। या भीतीपोटी आपण दुःख देणारा संसार सोडायला तयार नाही। मग आता हा संसार सोडा म्हणून सांगून सुद्धा लोक संसार सोडत नाहीत। हे पाहिल्यानंतर तुकोबरायांच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की धरलेला पदार्थ जीव सोडतच नाही असं नाही, धरलेला पदार्थ सुटतो, पण त्याच्यासाठी त्या पदार्थापेक्षा चांगला पदार्थ समोर उपलब्ध व्हावा लागतो। म्हणजे चांगला पदार्थ दिसल्यानंतर पहिला धरलेला पदार्थ आपोआप सोडला जातो। हा जीवाचा सोडण्याचा नियम आहे। सोडण्यासाठी गोष्ट एकच की त्याच्यापेक्षा चांगला पदार्थ पुढे दिसला पाहिजे। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आपण पहा, एखाद्या लहान मुलाने हातामध्ये माती धरलेली आहे आणि आईला असं वाटतंय की त्याने माती सोडून द्यावी, टाकावी। आई त्याला सांगते, ते ऐकत नाही। आई जर हुशार असेल तर आई त्याला चॉकलेट दाखवते। चॉकलेट पाहिल्यानंतर ते हातातली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल। तुम्ही म्हणाल अलीकडं मुलं चॉकलेटला सुद्धा दाद देत नाहीत। मग अलीकडचा प्रभावी मार्ग आहे, त्याला मोबाईल दाखवला जातो आणि मोबाईल पाहिल्यानंतर तो हातामध्ये धरलेली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल। त्याचं काय घेऊन बसले आपण वारी करणारी मंडळी आहोत। रात्रीच्या वेळेला जर मुक्काम एखाद्या हॉलमध्ये आला आणि तिथे जर कोपऱ्यामध्ये एखादी जागा न आवडती जागा आपल्याला मिळाली तर ती जागा आपण धरून ठेवतो। कुठपर्यंत? जोपर्यंत चांगली पंख्याखालची जागा रिकामी होत नाही तोपर्यंत। चांगली जागा रिकामी झाली की पहिली धरलेली जागा आपण सोडून देतो। तसं चांगला पदार्थ समोर जर आला तर धरलेला पदार्थ सुटू शकतो। तुकोबरायांनी सर्वांना आवाहन केलं आणि विचारलं, अरे तुम्ही जे धरलेलं आहे ते कसं आहे त्याचा विचार करा आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो कसा आहे त्याचा विचार करा। तुम्ही घर धरलेलं आहे, शेती धरलेली आहे, संपत्ती धरलेली आहे, पण तुम्ही जे धरलेलं आहे ते एका जागेपुरतं, एका देशापुरतं मर्यादित धरलेलं आहे। तुमचं घर इथं ओवे गावामध्ये आहे आणि इथून तुम्हाला काही कामानिमित्त जर पुण्याला नाशिकला जावं लागलं तर तुमचं इथं धरलेलं घर तुमच्या बरोबर पुण्याला येऊ शकत नाही, अन्य ठिकाणी येऊ शकत नाही। तुमची जमीन आहे, ती धरलेली जमीन जर इथं असेल तर ती तुमच्या बरोबर दुसऱ्या ठिकाणी येऊ शकत नाही। तुकोबराय सांगतायत, तुम्ही जे धरले ते परिच्छिन्न मर्यादित धरलेलं आहे आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र असा एका जागेपुरता मर्यादित नाही। लोक म्हणू लागली, महाराज तुम्ही आम्हाला ज्याला धरायला सांगताय तो एका जागेपुरता मर्यादित नाही, मग तो कसा आहे? तर तो कसा आहे याचं वर्णन तुकोबराय अभंगाच्या पहिल्या व्यापक हा विश्वंभर, व्यापक हा विश्वंभर, व्यापक हा विश्वंभर, व्यापक हा विश्वंभर, चराचर जाचली, चराचर जाचली, पंढरीराव विटेवर, पंढरीराव विटेवर, चराचर
ज्ञानोबराय सांगतायत मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो एका जागेपुरता मर्यादित नसून तो व्यापक आहे, म्हणजे तो सर्वत्र आहे। तुम्ही जिथं बसलेला आहात तिथेही तो आहे आणि तुम्हाला जिथं कुठं जायचं झालं तर तिथे सुद्धा तो तुमच्या अगोदर आहे, म्हणजे तो सर्वत्र आहे। तुम्ही जे धरलेलं आहे ते सर्वत्र नाही, ते एका जागेपुरतं मर्यादित आहे आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र सर्वत्र आहे, व्यापक आहे। लोक म्हणू लागली महाराज तुम्ही आम्हाला परमात्मा पंढरीनाथाला धरायला सांगता आणि तो व्यापक आहे असं सांगता, पण आमचा अनुभव मात्र तसा नाही। जसं आमचं घर इथं ओवे गावामध्ये आहे तसं त्याचं घर पंढरपूरमध्ये आहे, मग तो पंढरपूरमध्ये आम्हाला दिसतोय आणि तुम्ही सांगत आहात की तो व्यापक आहे। तर भगवान परमात्मा कसा व्यापक आहे ज्ञानोबरायांनी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये उदाहरणाने सांगून दिलं। ज्ञानोबराय सांगतायत पूर्व दिशेला सूर्य उगवला की सूर्य दिसायला पूर्व दिशेला दिसतो, पण सूर्याचा प्रकाश हा फक्त पूर्व दिशेपुरता मर्यादित आहे की सर्वत्र आहे? सर्वत्र आहे। तसं दिसायला परमात्मा पंढरीनाथ पंढरपूरमध्ये दिसतोय, पण असायला मात्र तो सर्वत्र आहे। सर्वाघटे जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आम्ही दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची ज्ञानोबराय वर्णन करतात विठ्ठल जळी स्थळी भरला। उदाहरणाने ज्ञानोबराय सांगतात सर्वाघटे राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी। ज्या प्रकारे आकाशामध्ये उगवलेला सूर्य दिसायला एका जाग्यावरती आहे पण असायला मात्र प्रकाशाच्या दृष्टीने तो सर्वत्र आहे, तसं भगवान दिसायला पंढरपूरमध्ये दिसतायत पण सत्तेने मात्र भगवान सर्वत्र आहे। ज्या ज्या भक्तांना भगवंताची व्याप्ती समजत नाही भगवान आपल्या व्याप्तीचं दर्शन त्या भक्तांना घडवून देतात। देवर्षी नारदांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची व्याप्ती समजली नाही। देवर्षी नारद महर्षी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हटले महाराज मला लग्न करण्याची इच्छा आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले मग अडचण काय? देवर्षी नारद म्हटले इकडं तिकडं मुलीला शोधण्यापेक्षा तुमच्याजवळ 16 सहस्त्र 108 राण्या आहेत आणि एवढ्या सर्वांपर्यंत आपण कधी पोहोचू शकणार? देवर्षी नारदांना भगवंताच्या व्याप्तीचं ज्ञान नाही। भगवंताने नारद महर्षींना सांगितले एक काम करा, ज्या घरामध्ये मी नाही त्या ठिकाणी असलेली राणी तुम्ही घेऊन या, आपण तिच्याशी तुमचा विवाह लावून देऊ। देवर्षी नारदांनी घर तपासायला सुरुवात केली। ज्या ज्या घरामध्ये जावं त्या त्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आधीच आहे। एकला जेथे तेथे 16 सहस्त्र घरी एकटे भगवान, पण एका वेळेला 16 सहस्त्र घरांमध्ये देवर्षी नारदांना दर्शन देऊन आपली व्याप्ती दाखवून देतात। भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये राज्य करतायत आणि भगवंताला आमंत्रण देण्यासाठी एका वेळेला श्रुतदेव ब्राह्मण आणि विदेहराज जनक दोघे एका वेळेला आले। दोघांनी सांगितलं महाराज उद्या दुपारी 12 वाजता आमच्या इथे जेवायला यायचं। भगवंताने दोघांचंही आमंत्रण स्वीकारलं। दोघे गेल्यानंतर शेजारी उभा असलेल्या मंत्र्याने भगवंताला सांगितलं भगवन उद्या आपण जे आमंत्रण स्वीकारलेलं आहे ते दोघे एका गावात घराशेजारी घरं असलेले नाहीत, दोघांचे देश वेगळे वेगळे आहेत आणि एवढ्या दूर देशामध्ये असलेले दोघे जण त्यांच्याकडे आपण एका वेळेला जेवायला कसं जाणार? एक विदेह देशामध्ये राहणार आहे आणि दुसरा दुसऱ्या देशामध्ये राहणार आहे। भगवंताने त्यांना सांगितलं मला एका वेळेला
अनेक ठिकाणी माझी उपलब्धी दाखवून देता येते. दुसऱ्या दिवशी विदेहराज नगरीमध्ये भगवान जेवण करतायत आणि श्रुतदेव ब्राह्मणाच्या घरीही भगवान जेवतायत. म्हणजे भगवान परमात्मा दिसायला एका जागी दिसत असला पण असायला मात्र तो सर्वत्र आहे. त्यामुळे भगवान परमात्म्याची व्याप्ती तुकोबराय सांगतात भगवान व्यापक आहे. बरं, भगवंताची व्याप्ती साधारण नाही. भगवान आतून बाहेरून व्यापक आहेत. काही गोष्टी आतून बाहेरून व्यापक नसतात, म्हणजे भगवान बाहेरूनही व्यापक आहेत आणि आतून सुद्धा व्यापक आहेत. शास्त्राने याच्यासाठी 2 शब्द वापरले. याला ओत प्रोत असं म्हटलं जातं. भगवान ओत आहेत म्हणजे आतूनही व्यापक आहेत आणि प्रोत आहेत म्हणजे बाहेरून सुद्धा व्यापक आहेत. आत हरी बाहेर हरी. भगवान परमात्म्याची आंतरबाह्य व्याप्ती भगवंताने दाखवून दिलेली आहे. जेव्हा अक्रूरजी भगवंताला नेण्यासाठी आले, रथ सज्ज झाला, रथावरती भगवान बसले, बलराम दादा बसले, भगवंताने आज्ञा दिली, रथ हाकला गेला आणि अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये अक्रूरजींनी भगवंताला घेऊन गोकुळाच्या बाहेर पडले. बाहेर जात असताना अक्रूरांच्या मनामध्ये थोडीशी ग्लानी आहे. एवढ्या सगळ्या गोपींना गोपाळांना दुःखामध्ये टाकून आपण भगवंताला कुठे घेऊन चाललेलो आहोत आणि तिथे गेल्यानंतर काय होणार आहे हे अक्रूरांना माहिती आहे. त्यामुळे अक्रूराला अंतःकरणामध्ये दुःख होत आहे. भगवंताने ते जाणलं आणि भगवंताने विचार केला की आपल्या स्वरूपाचा परिचय थोडा अक्रूरांना करून दिला पाहिजे. तो आपल्याला इतकं मर्यादित समजतोय की त्याला इथून आपण जात असल्याचं दुःख होत आहे. भगवंताने अक्रूराला सांगितलं, थोडासा रथ यमुनेच्या पात्रात शांत करा, आपण थोडंसं स्नान संध्या करू, ताजं होऊ आणि मग आपण मथुरेमध्ये जाऊ. अक्रूराने रथ बाजूला केला, झाडाखाली उभा केला आणि यमुनेच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी अक्रूरजी गेले. अक्रूराने जेव्हा पाण्यामध्ये बुडी मारली तेव्हा पाण्यामध्ये बुडी मारल्यानंतर पाण्याच्या आत अक्रूरांना रथ दिसतोय. रथावरती भगवान बलराम दादा बसलेले आहेत हे दिसतंय. अक्रूरजी घाबरले आणि घाबरल्यानंतर उठून पुन्हा बाहेर पाहू लागले तर पाण्याच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा तेच दिसतंय. झाड आहे, झाडाखाली रथ आहे, रथावरती भगवान बलराम दादांबरोबर बोलतायत. अक्रूरांना असं वाटलं पहिला आपल्याला पाण्यात भ्रम झाला असेल, पुन्हा बुडी मारली. 5-6 वेळेला बुड्या मारल्यानंतर अक्रूरांच्या लक्षात आलं की हा जसा दिसतोय तेवढ्या पुरता हा मर्यादित नाही, हा सर्वत्र आहे, म्हणजे हा व्यापक आहे. तुकोबराय सांगतायत मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो व्यापक आहे. मग आता भगवंताची व्याप्ती संतांनी सांगितलेली आहे, तुकोबरायांनी सुद्धा सांगितली. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावणाही उरला, किंवा विठ्ठल विस्तारला जणी, सप्तही पाताळी भरवणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. भगवान परमात्म्याची व्याप्ती आहे. भगवान सर्वत्र भरलेले आहेत. लोक म्हणू लागली महाराज भगवान सर्वत्र भरलेले आहेत, ते व्यापक आहेत, हा मुद्दा कदाचित आम्ही मान्य करू, पण एवढ्यावरून त्याला धरलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. कारण जो संसार आम्ही धरलेला आहे तो जरी व्यापक नसला तरी तो आमच्या पोट भरण्याचं साधन आहे. भूक लागल्यानंतर आमचं पोट या संसारातून भरलं जात आहे आणि तुम्ही आम्हाला ज्याला धरायला सांगताय त्याच्यापासून आमचं पोट भरणार आहे का? तुकोबराय सांगतायत तुमचं पोट संसारातून भरतंय हा तुमचा भ्रम आहे. मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो फक्त तुमच्या एकट्याचं पोट भरणारा नाही, तर सगळ्या प्राणी मात्राचं अर्थात विश्वाचं भरण पोषण करणारा तो विश्वंभर आहे. व्यापक हा विश्वंभर, तो विश्वाचं पोट भरणारा आहे. मग तुमचं पोट तो का भरणार नाही? नामदेवराय सांगतायत विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, पोषितो विश्वा ते म्हणून या. सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा भगवंत आहे. आपलं सुद्धा पोट तोच भरतोय. त्याची जर कृपा नसेल तर ताटामधला घास सुद्धा आपल्या ओठापर्यंत जाऊ शकणार नाही. तुकोबराय आपल्याला आवाहन करतात, विचारतात, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जनासी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती,
वाढवी श्रीपती सवे दोन्ही. भगवान परमात्मा सगळ्यांचं पोट भरणारे आहेत म्हणजे विश्वंभर आहेत. तुम्ही जो संसार पोट भरण्यासाठी धरलाय त्या संसाराने तुमचं आजपर्यंत पोट भरलेलं आहे का याचा विचार करा. आजपर्यंत आपण पोटच भरतोय पण अजूनपर्यंत ते भरलं गेलेलं नाही. पण भगवान परमात्मा मात्र कायमचं पोट भरू शकतात. तो विश्वंभर आहे. भगवान यशोदा मातेच्या मांडीवरती दूध पितायत आणि यशोदा माता भगवंताला दूध पाजतीये. दूध पीत असताना भगवान इतके दूध पीत राहिले की यशोदा मातेला भीती वाटू लागली. जास्त दूध पिल्याने याचं पोट बीट दुखलं मग, म्हणून दूध पिणं यशोदा मातेने दूध पाजणं थांबवलं. कदाचित किती दूध प्यावं याचा अंदाज याला नसेल. काही लहान मुलांना खाण्याचा अंदाज नसतो. त्यांच्या समोर जर ताट ठेवलं तर ते खातच राहतात. म्हणून यशोदा मातेने दूध पाजणं थांबवलं. भगवंताच्या लक्षामध्ये आलं की आपल्या पोटामध्ये कोणाचं भरण होतंय याचं ज्ञान आईला नाहीते करून दिलं पाहिजे. म्हणून भगवंताने जांभई दिली. गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे भगवंताचे ओठ उमलले आणि मुखामध्ये यशोदा मातेला ब्रह्मांडाचं दर्शन घडलं. यशोदा मातेला ब्रह्मांडाचं दर्शन घडवून भगवान सुचवतायत की माझ्या उदरामध्ये अशी ब्रह्मांड आहेत आणि या ब्रह्मांडांपर्यंत सगळं अन्न मी जे खातो ते त्यांना प्राप्त होतंय म्हणजे त्यांचं पोषण मी करतोय. भगवंताने जर तृप्तीचा ढेकर दिला तर कोणाच्याही पोटामध्ये भूक शिल्लक राहत नाही. मोठा प्रसंग आहे. दुर्वास महर्षी मध्यरात्रीला वनवासामध्ये पांडवांना छळण्यासाठी पोहोचले. द्रौपदीने दुर्वासांचं पूजन केलं. दुर्वासांनी सांगितलं पूजा बिजा राहू दे, 10,000 शिष्यांसह मी आलोय आणि आम्हाला भूक लागलेली आहे, आत्ताच्या आत्ता भोजनाची व्यवस्था करा. द्रौपदीने विचार केला सूर्यनारायणाने दिलेली थाळी आहे पण थाळी दिवसा अन्न देते, मध्यरात्रीला अन्न कुठून आणायचं. द्रौपदीने दुर्वासांना सांगितलं आपण यमुनेवरती स्नान करून या, तोपर्यंत मी आपली व्यवस्था करते. दुर्वास महर्षी सगळ्या शिष्यांना घेऊन स्नानासाठी गेले. द्रौपदीने भगवंताचं स्मरण केलं. भगवान प्रगट झाले. कथाभाग आपल्याला माहिती आहे. भाजीचं पान खाल्लं आणि ढेकर दिला. त्याचा परिणाम असा झाला की तिकडे यमुनेच्या पात्रामध्ये दुर्वासांसह सगळ्या शिष्यांची पोटं भरली गेली. इतकी पोटं गच्च भरली की यमुनेतून बाहेर आल्यानंतर सगळे एकमेकांकडे पाहतायत की आपल्याला जेवायला जायचे पण जागा शिल्लक नाही. दुर्वासांनी सांगितलं आपल्याला पांडवांचं सत्वहरण करायचंय पण पोटामध्ये जागा नाही. भगवंताने ढेकर दिला. इकडं सगळ्यांची पोटं भरली. सगळ्यांनी पोटात जागा करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. उड्या मारतायत, वाळवंटामध्ये व्यायाम करतायत, योगासनं करतायत पण पोटामध्ये जागा होईना. अर्धा पाऊण तास झाला. सगळं अन्न शिजवून तयार झालं. भगवंताने भीमाला सांगितलं का रे अजून पाहुणे येत नाहीत, तू जाऊन त्यांना घेऊन ये. भीमदादा सगळ्यांना आणण्यासाठी यमुनेवरती आले तर सगळ्यांची वाळवंटामध्ये योगासनं चालू आहेत. भीमाने पाहिलं आणि विचारलं हे काय करताय. तिकडे सगळं अन्न शिजवून तयार झालेलं आहे, चला. सगळ्यांनी सांगितलं आम्ही येऊ शकत नाही कारण आतमध्ये एक दाणा जाईल इतकी सुद्धा जागा राहिलेली नाही. सगळे घाबरून पुढं पळतायत आणि भीमदादा त्यांना ओढण्यासाठी त्यांच्या पाठीमागे धावतायत. म्हणजे भगवंताने पोट भरलं तर तो अजिबात जागा रिकामी ठेवत नाही. तुकोबराय सांगतायत तो विश्वंभर आहे म्हणून त्याला धरलं पाहिजे. लोक म्हणू लागली महाराज पण असं विनाकारण तो कोणाचं पोट का भरेल. पोट भरण्यासाठी काहीतरी संबंध असावा लागतो. आपण घरामध्ये अन्नधान्य शिजवतो, स्वयंपाक करतो कुणासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी. आपण ज्यांना जन्म दिलाय त्यांची पोट भरण्याची जबाबदारी आपली आहे. भगवान सर्वांचं पोट भरतात. मग असा या विश्वाचा आणि भगवंताचा संबंध काय. तुकोबराय सांगतात जो संबंध आपला आणि आपल्या मुलाबाळांचा आहे तोच संबंध भगवंताचा आणि या विश्वाचा आहे. ज्या प्रकारे आई वडिलांपासून मुलं उत्पन्न होतात तसं भगवंतापासून हे विश्व उत्पन्न होतं. जयापासून सकळ महिमंडळ ही झाली. तुकोबराय सांगतात हे चर आणि आचर विश्व त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे
चराचर जाचिनी. चर म्हणजे चेतन विश्व आणि आचर म्हणजे जड विश्व. सजीव आणि निर्जीव असे दोन्ही पदार्थ त्याच्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे तो विश्वाला उत्पन्न करणारा पिता आहे. भगवान स्वतः सांगतात, पिता अहमस्य जगतो माता धाता पितामहः त्वमेव माता च पिता त्वमेव. भगवान स्वतः विश्वाला उत्पन्न करणारा आहे. मग जर भगवान चर आणि आचर म्हणजे चेतन आणि अचेतन, सजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तू भगवान उत्पन्न करतात, भगवंताला हे उत्पन्न करता येतं. कसं करता येतं त्याचा विस्तार मोठा आहे. ज्ञानोबरायांची ओवी सांगून पुढे जाऊ. ज्ञानोबराय सांगतायत, जो अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुषतोची नारी, ते वेमे चराचरी माताई होय. भगवंताला आईही होता येतं आणि भगवंताला पिता सुद्धा होता येतं. या पद्धतीने अभिन्न निमित्त उपादान कारणांनी भगवान विश्व उत्पन्न करतात. आपण काल्याच्या प्रसंगातला विचार पहा. जेव्हा ब्रह्मदेवाला भगवंताने काला दिला नाही तेव्हा ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाने गाई वासरांचं हरण केलं. आणि एकयाने नवलावो केला, काला वाटिता विधाता ठकविला, भागने दातो वत्से गोवळ घेऊन गेला, एकला जेथे तेथे होऊन या ठेलावो. निळोबराय सांगतात, जेव्हा ब्रह्मदेवाला भाग मिळाला नाही तेव्हा सगळ्या गाई वासरांचं हरण करून ब्रह्मदेव घेऊन गेले. ब्रह्मदेवाला असं वाटलं हा आपल्याकडे येईल आणि गाई वासरांना मागेल. ब्रह्मदेवाच्या हे लक्षात आलं नाही की याने आपल्याला सुद्धा उत्पन्न केलेलं आहे. भगवान परमात्मा ब्रह्मदेवाकडे गाई वासरं आणायला गेले नाहीत, तर स्वतः एकला जेथे तेथे होऊन या ठेलावो. भगवान परमात्मा स्वतः गायी झाले म्हणजे चेतन पदार्थ बनले. गायांची वासरं झाली, भगवान गोपाळ बनले. जसा जो गोपाळ आहे तसे भगवानच बनले. जशी गायी ज्याची आहे तशी गायी भगवान बनले. जसं ज्या गायीचं वासरू आहे तसं वासरू भगवान बनले. म्हणजे सगळे चेतन पदार्थ भगवान बनले. फक्त चरच बनले असं नाही, तर त्या गायांना राखण्यासाठी गोपाळांच्या हातामध्ये असलेल्या ज्या काठ्या आहेत त्या काठ्यासुद्धा भगवानच बनले. म्हणजे आचर पदार्थ, जड पदार्थही भगवानच बनले. प्रत्येक गुराख्याची काठी वेगळी वेगळी असते. कोणाची आखूड आहे, कोणाची लांब आहे, कोणाची जाड आहे, कोणाची पिळेदार आहे. जशी ज्याची काठी आहे तशी काठी भगवान बनले. गायींच्या गळ्यामध्ये असलेल्या घुंगरमाळा भगवान बनले. गोपाळांच्या पायामध्ये असलेली पादत्राण भगवान बनले. गोपाळांनी राणामध्ये खाण्यासाठी ज्या शिदोऱ्या आणल्या होत्या त्या शिदोऱ्या सुद्धा भगवानच बनले. म्हणजे आचर पदार्थ सुद्धा भगवानच बनले. तुकोबराय सांगतात, जर त्याने हे विश्व उत्पन्न केलंय, तो जर विश्वाचा उत्पन्न करणारा आहे, तर या विश्वाचा आणि त्याचा संबंध म्हणजे जन्यजनक भावाचा संबंध आहे. त्यामुळे सर्वांचं पोट भरण्याची जबाबदारी त्याची आहे. म्हणून तुम्ही त्याला धरा की ज्याला धरल्यानंतर आपल्याला अन्य कोणाला धरण्याची गरज पडणार नाही. लोक म्हणू लागले, महाराज ठीक आहे, पोटही भरण्याची जर जबाबदारी होत असेल तर आम्ही त्याला धरायला तयार आहोत. पण आता असा जो व्यापक आहे, विश्वाचं भरण करणारा आहे आणि सर्वांना उत्पन्न करणारा आहे, त्याला धरायचं म्हणजे कसं धरायचं तर त्याचं वर्णन तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पंढरी राय विटेवारी, 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 पंढरी राय विटेवारी.